सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सीपी ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे जिल्ह्यातील सर्व रिक्षा युनियन सोबत माननीय श्री प्रवीण पवार साहेब पोलीस कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित केली होती। यावेळी रिक्षा चालक मालकाच्या हितासाठी मोजक्या शब्दात सूचना दिल्या। तरी वाळूज महानगर व शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांना विनंती आहे की दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पासून फक्त आणि फक्त रिक्षा चेकिंग मोहीम सुरू केली जाणार आहे। सर्व रिक्षा चालक मालकांना सूचना ड्रायव्हिंग ड्रेस, लायसन्स आवश्यक, दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नये, फ्रंट सीट पॅसेंजर बसवू नये, महिला पॅसेंजर सोबत वाद करू नये, ओव्हर सीट बसवू नये, पॅसेंजर सोबत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी, ऑटो रिक्षाचा उजवा गेट बंद करावा, वरील नियमाचे पालन करणे आवश्यक आहे। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, कुणाचा तरी ऐकून आपण म्हणत असाल की अशा मोहिमा किती आल्या आणि किती गेल्या, तसं म्हणून चालणार नाही। शिस्तीत राहा, मस्तीत राहा। आपण एक लायसन्स धारक जबाबदार रिक्षा चालक आहोत, कायद्यात राहावेच लागेल। टीप, दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पासून ऑटो रिक्षा कडक मोहीम हाती घेतली जाणार आहे। नियम व अटी सर्वांना लागू राहतील। नियमांचे उल्लंघन केल्यास रिक्षा जप्त करून लायसन्स व परमिट रद्द केले जाईल, असे कडक आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांनी दिले आहेत। वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पोलीस प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन कामगार नेते श्री रामकिसन शेडके पाटील, जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार त्यांनी केलेले आहे। तसेच रिक्षा संघटनेचे कमिटी मेंबर विनोद धांडे, गणेश गिरी, युनुस शहा, उत्तम लोहकरे, सुजित चौहान, भीमदेव राठोड, रवींद्र जावळे, रामदास नानवटे व जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनेचे अधिकारी उपस्थित होते। श्री बालाजी आडे सरकार, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र कामगार विकास संघटना, युनियन ऑटो रिक्षा चालक मालक, छत्रपती संभाजीनगर। वरील सर्व आदेश सीपी साहेबांनी दिलेले आहेत। सिटी इंडिया न्यूज करता वाळूंज प्रतिनिधी राजेश केंद्रे, वाळूंज।